वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि जे विद्यार्थी 2025 मध्येच नाही 2026, 27 किंवा कोणत्याही वर्षी हा व्हिडिओ बघणार आहेत तर त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे। अशी माहिती किंवा अशी संपूर्ण विश्लेषण किंवा पूर्ण डाटा जो कुणाकडेही नाही तो डाटा आपल्याकडे आहे। ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे कोणकोणत्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आहेत। तर सगळ्यात अगोदर किती विद्यार्थी टीटी परीक्षा पास आहेत त्या संदर्भात माहिती, किती विद्यार्थी मॅथ आणि सायन्स पेपर 2, किती विद्यार्थी सोशल सायन्स पेपर 2 पास आहेत ते तुम्हाला कळणार आहे। नंतर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला हे कळेल की मराठी, उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम आणि इतर जे मीडियम आहेत या विद्यार्थ्यांची संख्या जी आहे किती प्रमाणामध्ये आहे, जेणेकरून तुम्हाला भरतीचा अंदाज येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून काही गोष्टी आहेत त्या आहेत किती विद्यार्थ्यांचं डीएड किंवा डीटीएड झालेलं आहे आणि किती विद्यार्थी सद्यस्थितीमध्ये 2025 मध्ये हा व्हिडिओ बनवतोय आपण, तर किती विद्यार्थी डीएड किंवा बीएड पास आहेत त्या संदर्भातची माहिती। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत की शिक्षक भरती 2025 मध्ये किती विद्यार्थ्यांना किती टक्के मार्क्स होते, ठीक आहे, किंवा किती विद्यार्थी होते आणि त्यांना कसे मार्क्स होते, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची जी काही कॅटेगरी असेल त्याला आरक्षण किती आहे, त्यानुसार जागा किती येऊ शकतात त्या संदर्भात। म्हणजे एकूण काय तर ही सर्व माहिती जी आहे कुणाकडेही कुठेही कोणत्याही यूट्यूब चॅनलवर किंवा कुठेही कोणत्याही यूट्यूब व्हिडिओमध्ये सद्यस्थितीमध्ये अवेलेबल नाही आहे, फक्त तो डाटा आपल्याकडे आहे। आणि एक डिस्क्लेमर तुम्हाला देऊ इच्छितो या व्हिडिओमध्ये, ही जी सर्व माहिती आहे ही आपल्याकडे आलेली आहे ती पोलनुसार। म्हणजे आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळे जे आहे प्रश्न विचारले विद्यार्थ्यांना, त्या प्रश्नांची उत्तरं उमेदवारांनी दिली, त्यामध्ये सहभाग नोंदवला आणि खूप साऱ्या उमेदवारांचा अभिप्राय आल्यानंतर त्यानुसार आपण व्यवस्थितपणे योग्य पद्धतीने मांडणी करून ही सर्व माहिती तुमच्या समोर आणलेली आहे। आता ते प्रश्न कोणते आहेत ते सुद्धा सांगणार आहे, त्याच्यानुसार विश्लेषण जे आहे ते सुद्धा सांगणार आहे, पूर्ण जागा ज्या आहेत एकूण उमेदवार किती होते ते सुद्धा सांगणार आहे, किती उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलं ते सुद्धा सांगणार आहे। आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाची माहिती म्हणजे अजून एक गोष्ट आहे की याच्यामध्ये जे प्रश्न आहेत त्यानुसार तुम्हाला माहिती कळणार आहे। पण एक गोष्ट सांगतो, हा ऑफिशियल डाटा नाही। डिस्क्लेमर या व्हिडिओचा अगोदर सांगून देतो, डिस्क्लेमर हे आहे की या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली जाईल ती पोलनुसार असणार आहे, हा ऑफिशियल डाटा नाही। तुम्ही जे आहे याला फक्त एक आधार घेण्यासाठी किंवा काही माहिती समजण्यासाठी उपयोग करू शकता, पण ही ऑफिशियल माहिती नाही। त्यामुळे या गोष्टीवर तुम्ही जेवढा पाहिजे तेवढा विश्वास ठेवू शकता किंवा या गोष्टीमध्ये काही गोष्टींमध्ये फरक पडू शकतो, ठीक आहे। त्याच्यामुळे ही गोष्ट ऑफिशियल नाही किंवा हा डाटा ऑफिशियल नाहीये, एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवावी। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर आय होप ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील। तर आता व्हिडिओमध्ये बघा काय काय गोष्टी आहेत। सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट, आता जे शिक्षक भरती 2025 संदर्भाचे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी काय गोष्ट आहे बघा, आपण आपल्या चॅनलवर जे आहे वेगवेगळ्या गोष्टींसंदर्भात पोलमध्ये प्रश्न विचारले होते, त्या प्रश्न कोणकोणते होते ते अगोदर बघूया, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। आणि हा व्हिडिओ स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत बघायचा आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला कोणतीच माहिती स्किप करता येणार नाही, ठीक आहे। आणि या व्हिडिओचं टार्गेट आहे जवळपास 1 लाख व्ह्यूज हा व्हिडिओ जो आहे पार करेल। यावर्षी नाही केला, 2026 मध्ये, 2026 नाही 2027 पर्यंत जे आहे या व्हिडिओला 1 लाख व्ह्यूज क्रॉस करायचे आहेत। कारण या व्हिडिओमध्ये जवळपास 5 ते 7 घंटे जे आहे रात्री 1 वाजेपर्यंत हा व्हिडिओ मी बनवलाय। पूर्ण माहिती विश्लेषणात्मक डिस्क्रिप्शन असेल, सगळ्या गोष्टी असतील किंवा माहिती असेल कलेक्ट केली, रिसर्च केला, पूर्ण डाटा कलेक्ट केला, तुम्ही बघाल की सगळ्या आकडेवारी जी आहे तुम्हाला आश्चर्यकारक दिसणार आहे। या गोष्टीतून सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहे, कोणाला जास्त शिक्षक भरतीमध्ये स्कोप असणार आहे, कोणाला नसणार आहे, सगळ्या गोष्टींची आकडेवारी आपल्या समोर आहे। आता तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे, सगळ्यात अगोदर या व्हिडिओला लाईक करा। आणि हा जो व्हिडिओ हा खरंच खूप मेहनतीने बनवलाय, या व्हिडिओला त्याचं जे आहे फळ नक्की मिळेल। तुम्हाला आवडला तर लाईक करा, व्हिडिओच्या खाली अभिप्राय नक्की नोंदवा, कमेंट नक्की लिहा आणि तुमचा अभिप्राय जो आहे तो इतरांपर्यंत शेअर करा। आणि हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आणि हा सगळ्यात महत्त्वाचा, आता कोणते प्रश्न विचारले होते ते बघूया। तर स्टार्ट करूया। सगळ्यात अगोदर प्रश्न कोणकोणते विचारले होते ते बघूया। पहिला जो प्रश्न होता तो इथे मी पॉपअप करेल। प्रश्न आहे, पहिला प्रश्न आहे, तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा कोणता पेपर पास आहात? ऑप्शन होतं पेपर 1, पेपर 2, बोथ, पेपर 1, पेपर 2 आणि शेवटचं ऑप्शन होतं नाही, ठीक आहे। याच्यातून तुम्हाला एक अंदाज येईल की किती विद्यार्थी जे आहेत टीईटी परीक्षा पासच नाहीयेत, ठीक आहे। हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आपल्याला समजेल। दुसरा प्रश्न होता, तुम्ही टीईटी किंवा सीईटी परीक्षा उत्तीर्ण आहात का?
यातून सुद्धा आपल्याला एक माहिती समोर येणार आहे, किती विद्यार्थी टीईटी परीक्षा पास आहे, किती विद्यार्थी टीईटी परीक्षा पास नाही. हे जवळपास आकडेवारी जी आहे जवळपास तुम्हाला मदत खूप करणार आहे. ठीक आहे, यस किंवा नो. तिसरा प्रश्न होता, जर तुम्ही टीईटी परीक्षा पेपर 2 पास आहात तर कशामध्ये उत्तीर्ण आहात, मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्स. तर काही विद्यार्थ्यांनी मॅथ सायन्स दिलंय, काही विद्यार्थ्यांनी सोशल सायन्स दिलंय. ती आकडेवारी मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती विद्यार्थी टीईटी परीक्षेत दिलीच नाही. ठीक आहे, हे असे सुद्धा विद्यार्थी आहेत. आता दुसरे आहे, पुढचा प्रश्न आहे तो आहे, तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे, म्हणजे तुम्ही कोणता प्रोफेशनल क्वालिफिकेशन कोणतं आहे तुमचं, डीएड, डीटीएड आहे किंवा बीएड आहे. ठीक आहे, किंवा इतर आहे. तर 3 ऑप्शन दिले होते मी, डीएड, नंतर बीएड, डीएड मध्ये डीटीएड बाकी सर्व आले, नंतर बीएड आणि नंतर ऑदर म्हणजे उदाहरणार्थ काही एमएड असतील किंवा बाकीचे जे विद्यार्थी असतील अध्यापक विद्यालयासाठी अप्लाय करणारे त्यांच्या जे आहेत ते इतर मध्ये. पुढचा जो प्रश्न होता तो होता, तुमचा मीडियम कोणता आहे, मराठी मीडियम, उर्दू मीडियम आहे, इंग्लिश मीडियम आहे, हिंदी मीडियम आहे किंवा ऑदर मीडियम आहे. यानुसार तुम्हाला विद्यार्थ्यांची संख्या कळेल. पुढचं जे आहे ते आहे मार्क्स रेंज, म्हणजे तुमचा स्कोर, टेट एक्झाममधला स्कोर किंवा तुमचे गुण कोणत्या रेंजमध्ये आहे. उदाहरणार्थ तुमचा स्कोर 1 ते 100 आहे. जास्तीत जास्त बिलो 100 पेक्षा जे उमेदवार असतात ते जवळपास शिक्षक भरतीमध्ये जे आहे त्यांना योग्य प्रश्नक्रम दिले किंवा त्यांची निवड जी आहे त्यांना योग्य प्रश्नक्रम दिले तरच निवड होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला डाटा सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे होतं 100च्या समोरचे. काही विद्यार्थी जे 100 ते 110 आहेत, 100 ते 110 आहेत, काही असे विद्यार्थी 110 ते 120 आहेत, काही असे विद्यार्थी 120 ते 130 आहेत आणि 130 प्लस किती विद्यार्थी आहेत या संदर्भाची माहिती. ठीक आहे, आता सगळ्यात शेवटचा प्रश्न होता, तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुमची कॅटेगरी जी आहे ती मेन्शन करा. ठीक आहे, कॅटेगरी संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे मी. आता हे सर्व प्रश्न आहे, तर आता टाईम आहे तुमच्या समोर सगळ्या गोष्टी उघड करण्याचा. हे प्रश्न होते, आता या प्रश्नाचे उत्तर कोणकोणते आहेत ते बघूया. तर आता तुम्हाला मी सांगतो बघा, पहिली आकडेवारी जी समोर आलेली आहे आपल्या समोर ती आहे कशा संदर्भात, ती आहे की किती उमेदवार होते आणि किती उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलंय. ठीक आहे, पहिली महत्त्वाची माहिती, एकूण उमेदवार किती आहे बघा, पॉपअप होते. एकूण उमेदवार किंवा एकूण अर्जदार होते 2,11,308 ज्यांनी टेट परीक्षा 2025 दिली. आता महत्त्वाचं म्हणजे किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेले जे विद्यार्थी आहेत ते आहेत 1,80,000 आणि उर्वरित जे विद्यार्थी आहेत ते भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होणार नाही. म्हणजे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन किती विद्यार्थ्यांनी केले ते कळालं आणि भरती प्रक्रियेमधून किती विद्यार्थी बाहेर पडले ते सुद्धा कळालं. म्हणजे जवळपास बाकी जे काही विद्यार्थी असतील ते भरती प्रक्रियेच्या बाहेर आहेत. ठीक आहे, आता ते भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. पुढच्या स्लाइडवर जाऊया. दुसरी जी स्लाइड आहे ती आहे टीईटी पास किती विद्यार्थी आहेत. बघा, टीईटी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आहे 86%. म्हणजे जवळपास जेवढे उमेदवार होते आपले त्यापैकी जवळपास 1,54,000, फक्त आपण इथं 1,80,000 उमेदवार कन्सिडर केले किंवा पूर्ण जे उमेदवार होते त्यापैकी 1,80,000 पैकी जे उत्तीर्ण उमेदवार उरलेले, आता बाकी उरलेले जे आहेत ते टीईटी पास आहेत 86%. म्हणजे 1,54,800 विद्यार्थी टीईटी परीक्षा उत्तीर्ण आहे. म्हणजे जवळपास 1.5 लाख विद्यार्थी आहेत जे टीईटी परीक्षा पास आहे, पेपर 1, पेपर 2 असेल किंवा कोणताही पेपर असेल. आणि आता सगळ्यात आश्चर्याची गोष्ट तुमच्यासाठी ही आहे, टीईटी फेल म्हणजे ज्याने टीईटी परीक्षा अजूनही पास केली नाही. 14% विद्यार्थी जे आहेत त्यांनी टीईटी परीक्षा अजूनही पास केलेली नाही. किती विद्यार्थी आहेत असे, 25,200. इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे विद्यार्थी वर्ग 9वी ते 12वीलाच अप्लाय करणार. 25,000 विद्यार्थी इथून बाहेर गेले की जे वर्ग 1 ते 8 साठी अप्लाय करू शकत नाही. आकडेवारी बरोबर कळते किंवा व्यवस्थित येते आणि तुम्हाला जर क्लिअर होत असेल किंवा तुमचं माहितीमध्ये भर पडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट नक्की करा. ठीक आहे, पुढची स्लाइड जी आहे ती स्लाइड नंबर 3, टीईटी पेपर. आता किती विद्यार्थी पेपर 1 पास आहे बघा, टीईटी पेपर 1 पास असणारे विद्यार्थी संख्या आहे 19%. टीईटी पेपर 2 पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 34%. काही विद्यार्थी दोन्ही पेपर पास आहे, पेपर 1 पेपर 2, त्यांची संख्या आहे 34%. आणि काही विद्यार्थी टीईटी परीक्षा पासच नाहीये जे आपण आताच बघितले 14%. म्हणजे जवळपास 25,200 ते आहेच जे टीईटी परीक्षा आतापर्यंत पास नाही 2025 मध्ये. ठीक आहे, हा 2-4 वर्षामध्ये, मागच्या 2-4 वर्षामध्ये काही विद्यार्थी टीईटी परीक्षा पास झाले त्याच्यामुळे त्यांची संख्या वाढली टीईटी पासची. ठीक आहे, आता बघूया पेपर 1 किती पास आहे. आपल्या आकडेवारीनुसार 34,200, पेपर 2 पास आहे 61,200. दोन्ही पेपर पास असणारे विद्यार्थी 61,200. यामध्ये एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, काही विद्यार्थ्यांना जिथे पेपर 1 सुद्धा पास केलाय आणि ज्यांनी काही पेपर 2 पण पास केलाय ते पण त्याच्यामध्ये, आणि काही विद्यार्थी असे असतात की ज्यांनी पेपर 1 पास केला आणि पेपर 2 पण पास केला, त्यांनी वर पण क्लिक केलं असेल आणि त्यांनी बोथ ऑप्शन निवडला असेल. ठीक आहे, तर यानुसार ही आकडेवारी आहे.
आता चौथी स्लाइड जी आहे ती आहे मीडियमनुसार बघा आता कॉम्पिटिशन कुठं आहे, तर बघा मीडियम कोणकोणते होते आपले, मराठी मीडियम, इंग्रजी मीडियम, उर्दू मीडियम, हिंदी मीडियम आणि इतर. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या आहे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांची, म्हणजे मराठी मीडियममध्ये चांगलं कॉम्पिटिशन आहे. पण जागा सुद्धा मराठी मीडियमला जास्त येतात. तर बघा 78% जे आहे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिलाय. उर्दू मीडियमचे विद्यार्थी 12% आहेत आणि इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी 7% आहेत. संख्या जर बघितली आपण, एकूण आकडेवारी जर बघितली ती इतर सोडून किंवा बाकीचे न कन्सिडर करता, तर 1,40,000च्या आसपास जी आहे ही अंदाज जाऊ शकतो किंवा ही आकडेवारी आहे. उर्दू मीडियमचे विद्यार्थी बघा किती कमी आहे, 12% आहे फक्त, म्हणजे जवळपास 21,600च्या आसपास समजा. आणि इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी 7% आहे, 12,600च्या आसपास. आता काही जे आहेत ही जी आकडेवारी आहे मीडियमनुसार, त्याच्यामध्ये मला फक्त तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की आपल्यासाठी ही आकडेवारी मॅटर नाही करत की मराठी मीडियमची विद्यार्थी एवढे आहे, उर्दू मीडियमची एवढी आहे, इंग्लिश मीडियमची एवढी आहे. आपल्यासाठी टक्केवारी मॅटर करते. टक्केवारी कशी, उदाहरणार्थ जर शिक्षक भरतीमध्ये जर बघितलं तुम्ही, तर उर्दू मीडियम आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचा नंबर कमी स्कोर असून सुद्धा का लागतो, कारण की त्यांची विद्यार्थी संख्या बघा किंवा त्यांचं पर्सेंटेज बघा, 12% उर्दू मीडियमची आहेत आणि 7% फक्त इंग्लिश मीडियम ज्यांचं झालेलं आहे किंवा इंग्लिश मीडियममध्ये डीएड झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं आहेत. हे जास्त महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आकडेवारी आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, ती मागे पुढे होईल त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. ठीक आहे. पुढची स्लाइड जी आहे ती आहे कॅटेगरी. आता कॅटेगरी बघा, कॅटेगरीनुसार कॅटेगरी वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्या असते ओपन जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जे आहेत जास्त जागा येतात. ओबीसी नंतर मग एससी आणि नंतर एसटी. आता जे आहेत तुम्हाला मी चार्ट सुद्धा दाखवतो की ज्याच्यामध्ये कॅटेगरी आहेत सगळ्या. आता हा जो चार्ट आहे तुमच्या समोर, याच्यामध्ये आरक्षण पूर्ण दिलेलं आहे. प्रत्येक प्रवर्गाला किती किती टक्के आरक्षण आहे आणि त्या आरक्षणानुसार शिक्षक भरती 2025-26 मध्ये जागा यायला पाहिजे. जागांची पदभरती जी आहे, किती जागांसाठी पदभरती होणार हे अजून निश्चित नाही, ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल. पण तरी सुद्धा आपण जो अंदाज बांधला होता 10,000 येतील कमीत कमी किंवा 12,000 येतील शासनाच्या म्हणण्यानुसार किंवा मग 16,000 किंवा 15,000च्या आसपास जागा येऊ शकतात. जागेंची आकडेवारी अजून निश्चित नाही, पण त्यानुसार जर जागा आल्या तर प्रत्येक कॅटेगरीला किती किती जागा येतात त्यानुसार व्हिडिओ बनवलेला आहे कट ऑफचा, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर आपण या सर्व स्लाइड बघितल्या. आता आहे सर्वात महत्त्वाचा टप्पा, तिसरा टप्पा जो आहे तो. ठीक आहे. आता आपण व्हिडिओच्या जवळपास शेवटच्या भागामध्ये आलोय. आता खूप महत्त्वाची माहिती आहे आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला कन्क्लुजन सुद्धा सांगणार आहे या गोष्टींचं, सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करून. सगळ्यात महत्त्वाचे एकूण उमेदवार किती होते आणि रजिस्ट्रेशन केलेले उमेदवार तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. दुसरे स्लाइड जी आहे ती स्टेप 2 टीटी पास टीटी फेल. यावरून असं कळतं की 25,000 उमेदवार जे आहे वर्ग 1 ते 8 साठी अर्ज करू शकत नाहीत, कारण की ते मुख्यतः फक्त 9वी-12वी साठीच अप्लाय करतील, कारण की त्यांचं टीटी परीक्षा पासच नाही आहेत. ठीक आहे. 25,000 उमेदवार बाहेर गेले. स्टेप 3 किंवा तिसरी स्टेप जी आहे ती मीडियम अनालिसिसनुसार स्पष्ट आहे की मराठी मीडियममध्ये स्पर्धा जास्त आहे आणि उर्दू किंवा इंग्लिश मीडियम तुलनेने चांगली संधी असणार आहे त्यांना. ठीक आहे. नंतर पुढचं जे आहे ते आहे, यावरून स्टेप 4 जे आहे त्यानुसार फॅकल्टीनुसार सोशल सायन्स विद्यार्थी जवळपास दुप्पट आहे, म्हणजे सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांमध्ये जे आहे कॉम्पिटिशन राहील किंवा सोशल सायन्सचे विद्यार्थी जास्त आहे ॲज कम्पेअर टू मॅथ आणि सायन्स. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल की शिक्षक भरतीमध्ये सोशल सायन्सच्या जागा अतिरिक्त होत आहेत आणि विशेष म्हणजे अजून मॅथ आणि सायन्सच्या जागा ज्या आहेत येतात, म्हणजे मॅथ आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांना इथे संधी मिळण्याची शक्यता आहे. मॅथ आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ कमी येईल, मॅथ आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी जागा येतील आणि सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी जागा येतील का, तर सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जागा येतील, पण त्या थोड्या कमी प्रमाणामध्ये येतील. ठीक आहे. आणि विद्यार्थी संख्या तुम्ही बघू शकता. ओके. पुढची जी गोष्ट आहे ती स्टेप 5 डीएड किंवा बीएड धारक उमेदवार. याच्यामध्ये बघा डीएड धारक जर बघितले आपण, तर डीएड धारक सद्यस्थितीमध्ये जी डीएड धारकांची संख्या आहे ती, जरी याच्यामध्ये काही उमेदवारांनी क्लिक केलं असेल तरी सुद्धा डीएड धारक एवढे नाहीये. डीएड धारकांची संख्या मी जी सांगतो ती तुम्हाला सांगतो संख्या काय आहे. तर या माहितीमध्ये काही गोष्टी अशा आहेत बघा, जवळपास डीएड धारक उमेदवार जे आहेत ते वर्ग 1 ते 5 साठी आहे आणि त्यांची संख्या जी आहे मर्यादित आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता की आकडेवारीशी आपल्याला काही घेणं नाही, पण त्यासाठी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट काय समजली की बाबा डीएड धारक उमेदवार वर्ग 1 ते 5 साठी एलिजिबल आहे आणि ज्यांची डीएड धारक असतील, पण काही असे पण आहेत की जे डीएड पास आहेत पण त्यांची टीटी परीक्षा पास नाही, मग त्यांनी बीएड केलंय आणि नंतर मग ते ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, म्हणजे 9वी-12वी साठी अप्लाय करणार आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारचे सुद्धा काही उमेदवार आहे. त्याच्यामुळे जर तुमचं डीएड आहे तर तुम्हाला स्कोप आहे अजूनही. डीएड धारक आता सद्यस्थितीमध्ये तो उमेदवार डीएड करतच नाही, त्याच्यामुळे डीएड धारकांची कमतरता भासणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि डीएड धारकांना चांगला स्कोप असणार आहे. नंतर बीएड धारक जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची संख्या सुद्धा चांगलीच असणार आहे डीएड धारकांच्या कंपॅरिझनमध्ये आणि बीएड धारक उमेदवार चांगलेच आहे. ठीक आहे. आता इथं सांगितलं त्यांनी की वर्ग 1 ते 5 साठी फक्त डीएड धारक अर्ज करू शकतात. ठीक आहे. आणि वर्ग 6 ते 8 साठी पेपर 2 मॅथ आणि सायन्स किंवा सोशल सायन्स लागतो, तेच अप्लाय करू शकतात. ओके. पुढची स्लाइड जी आहे ती
आकडेवारीवर लक्ष देऊ नका. आकडेवारी आपल्यासाठी महत्त्वाची नाही, माहिती महत्त्वाची आहे. मी सगळं ॲनालिसिस सांगणार आहे. पुढची गोष्ट आहे ती आहे स्टेप 6 कॅटेगरी ॲनालिसिस. आता कॅटेगरीनुसार तुम्ही बघा, कॅटेगरीनुसार किती किती उमेदवार आहे. इथे एक गोष्ट लक्षात आली की आकडेवारी जी आहे, आकडेवारी न लक्षात घेता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ओपन आणि ओबीसी मध्ये सर्वाधिक स्पर्धा असणार आहे. ओपन विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे आणि ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. त्याच्यामुळे ओपन आणि ओबीसीचा कट ऑफ जो आहे तो जास्त राहण्याची शक्यता आहे. ठीक आहे. नंतर बाकीच्या कॅटेगरींचा आता आहे पुढचं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि यानुसार कोणकोणत्या उमेदवारांना जास्त संधी असणार आहे बघा. पॅरलल रिझर्वेशन महत्त्वाचा मुद्दा आहे, पॉईंट 7. आणि याच्यामध्ये अपंग, माजी सैनिक, खेळाडू, महिला, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अनाथ हे जे विद्यार्थी आहेत, अनाथचा याच्यामध्ये उल्लेख नाही पण अनाथ सुद्धा आहे. तर हे जे विद्यार्थी आहेत यांना समांतर आरक्षण असतं. त्यांच्या जागा राखीव असतात, त्या जागेसाठी त्यांचा विचार होतो आणि त्यामुळे त्यांना कमी मार्क्स असून सुद्धा संधी मिळू शकते. विशेषतः महिलांना चांगली संधी आहे. ठीक आहे, माहिती कळाली. ओके, पुढचा जो आहे तो समांतर आरक्षण का सांगितलं तुम्ही माहिती आहे. ओके, आता आहे मार्क्सनुसार डिवायडेशन. याच्यामध्ये मार्क्सनुसार डिवायडेशन कसं आहे बघा. टेटचा स्कोर 1 ते 100 मार्क्स असणारे विद्यार्थी जवळपास 50% आसपास आहे आपल्या पूर्ण एकूण उमेदवारांपैकी. 1,05,654. आकडेवारीकडे लक्ष देऊ नका, आकडेवारी मागे पुढे होऊ शकते. 100 ते 110 असणारे विद्यार्थी 12.5% आहे, 26,414. 110 ते 120 17.5%, 36,979. 120 ते 130 15%, 31,696. 130 प्लस असणारे विद्यार्थी 5% आहे, 10,565. एकूण जे आहे 2,11,308 उमेदवारांपैकी आपण हे कॅल्क्युलेट केलंय. ओके, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, काही जण याला ट्रोल करतील, काही जण या माहितीला म्हणतील की आकडेवारी जी आहे, मी आकडेवारीबद्दल बोलणारच नाही. मी विद्यार्थ्यांना फक्त न्याय मिळावा, विद्यार्थ्यांना फक्त त्यांचं ॲनालिसिस कळावं, विद्यार्थ्यांपर्यंत प्रामाणिक माझा हेतू हा आहे की विद्यार्थ्यांपर्यंत रिअल इन्फॉर्मेशन पोहोचवणं. आकडेवारी माझ्यासाठी महत्त्वाची नाही. आकडेवारी ही पोलची आहे, ऑफिशियल आकडेवारी नाही आहे. ठीक आहे, पण याच्यामध्ये विद्यार्थ्यांना हे कळालं, काय कळालं याच्यामध्ये तुम्हाला, या गोष्टीमध्ये हे कळालं तुम्हाला की जास्तीत जास्त विद्यार्थी किती आहेत, किंवा जे विद्यार्थी 100च्या खाली आहेत ते जास्त विद्यार्थी आहेत पहिले. नंबर 2, जास्त विद्यार्थ्यांना मार्क्स किती आहेत, तर जास्त 2 नंबर असे विद्यार्थी आहेत ज्यांना जास्त मार्क आहेत, ते आहेत 110 ते 120च्या मधात 17.5%. नंतर विद्यार्थी आहेत 100 ते 110च्या मधात 12.5%. आणि नंतर आहेत किंवा त्याच्या आसपास 2 नंबरवर जे होते, 3 नंबरवर जे होते ते होते 120 ते 130च्या आसपास. म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी कुठे दिसतात माहिती आहे, 100 ते 130च्या मधात. 100 ते 130च्या मधात जास्तीत जास्त विद्यार्थी आहे. पण जर 130 प्लस स्कोर तुमचा आहे, ते 130 प्लस स्कोर असणाऱ्या उमेदवारांना चांगल्या पद्धतीने संधी आहे. आणि जे 100च्या वर आहे त्या उमेदवारांना सुद्धा संधी आहे. पण TT पेपर 1 TT पेपर 2 पास असला पाहिजे तर तुम्हाला संधी असेल, किंवा समांतर आरक्षण असेल किंवा इतर गोष्टी तुमच्याजवळ असल्या पाहिजे. ठीक आहे. आणि ज्यांचा स्कोर समजा उदाहरणार्थ 115 किंवा 110 किंवा 118 आहे, 20 आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी TT परीक्षा किंवा पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, तो जर दिला असेल, DED असेल, TT परीक्षा पास जरी नसेल तरी सुद्धा त्यांनी जे आहे प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला पसंतीक्रम द्यावे आणि योग्य पसंतीक्रम द्यावे. त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ लवकरच येईल. ओके, आकडेवारी महत्त्वाची नव्हती आपल्यासाठी, या सगळ्या गोष्टी होत्या. आता याच्यावरून कन्क्लुजन काय आहे ते बघा. कोणत्याही वर्गाला जास्तीत जास्त कट ऑफ राहणार आहे ते सुद्धा सांगून देतो. बघा, नवी स्लाइड आहे. 11वी 12वीचा विद्यार्थ्यांना TT पास लागत नाही. जे TT पास आहे ते सुद्धा अप्लाय करणार आहे, फेल दोघेही अप्लाय करणार आहे. BEd धारक जास्त, कॉम्पिटिशन मॅक्झिमम असणार आहे 11वी 12वीसाठी. 9वी 10वीसाठी सोशल सायन्सचा मोठा गट राहणार आहे, किंवा 9वी 10वीसाठी सुद्धा कॉम्पिटिशन असणार आहे. 6 ते 8 फक्त TT पेपर 2 सोशल सायन्स किंवा मॅथ सायन्स पास असणारे जे आहेत ते जास्त आहेत, सोशल सायन्सवाले. पण मॅथ आणि सायन्सवाले सुद्धा आहेत. मग 6 ते 8 साठी ते अप्लाय करतील. त्यांचा कट ऑफ जो आहे कमी जास्त लागेल, सोशल सायन्सचा जास्त लागेल, मॅथ आणि सायन्सचा कमी लागेल. आणि 1 ते 5 साठी फक्त DEd धारक आहेत. TT फेलवाले जे आहेत ते तर बाहेरच आहे, त्याच्यामुळं DEd धारक जे आहेत त्यांना स्कोप आहे. ओके, पुढची जी आहे ती फायनल कन्क्लुजन ऐकून घ्या. फायनल क्लिअर कन्क्लुजन असं आहे, मराठी मीडियममध्ये सर्वाधिक स्पर्धा असेल, सोशल मीडियममध्ये कट ऑफ जास्त राहील, मॅथ सायन्स विद्यार्थ्यांना चांगला स्कोप आहे, ओपन OBCचा कट ऑफ जास्त राहील, पॅरलल रिझर्वेशन असणारे उमेदवार जे आहेत, म्हणजे समांतर आरक्षण असणारे उमेदवार जे आहेत त्यांना मार्क्समध्ये संधी असेल किंवा त्यांना शिक्षक भरतीमध्ये संधी राहील. ठीक आहे, कमी मार्क्स असले तरी सुद्धा त्यांना संधी राहील. सर्वात जास्त मार्क्स लागणार 11वी 12वीला आणि सर्वात कमी मार्क्स लागणार वर्ग 1 ते 5 ला. आता सगळ्यात शेवटी परत एकदा डिस्क्लेमर देतो. फायनल डिस्क्लेमर ही आहे, ही सर्व माहिती पोल किंवा अंदाजावर आधारित आहे. ही अधिकृत कट ऑफ नाही. शासनाच्या अंतिम मेरिट लिस्टनुसार निकाल ठरेल, यामध्ये फरक पडू शकतो. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. पण यामधून तुम्हाला गोष्टी कोणत्या क्लिअर झाल्या,
यामधून खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या. किती विद्यार्थी DED आहे, किती BEd आहे, किती TET पास आहे, किती TET फेल आहे, किती पेपर 1 पास आहे, किती पेपर 2 पास आहे, कशामध्ये कॉम्पिटिशन आहे, सोशल सायन्समध्ये का मॅथ आणि सायन्समध्ये, हे सुद्धा तुम्हाला कळालं. इंग्लिश मीडियम, उर्दू मीडियम हे सुद्धा कळालं, मराठी मीडियममध्ये. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. आणि आता जे आहे तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करायचं आहे तुमचा मीडियम, फॅकल्टी, कॅटेगरी, मार्क्स पहा, कमेंटमध्ये लिहा तुम्ही कोणत्या झोनमध्ये आहात. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेशन कशी वाटली. आकडेवारी आपल्यासाठी महत्त्वाची नव्हती, आपल्यासाठी नॉलेज महत्त्वाचं होतं, आपल्यासाठी माहिती महत्त्वाची होती. आपल्यासाठी जी माहिती कोणीच आणली नाही आतापर्यंत शोधून ती माहिती महत्त्वाची होती, की जी आतापर्यंत कोणी धाडस सुद्धा केलं नाही ती आणायची. DED धारक, BEd धारक किती आहे, TET परीक्षा पास किती आहे, TET परीक्षा फेल किती आहे, या सर्वांबद्दल आकडेवारी काढणं सोपं नसतं. आणि सांगितलं जरी रँडमली आपण की बा एवढे उमेदवार आहे 2,11,308 किंवा 1,80,000 उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलं, मग यामधून आम्हाला असे उमेदवार सांगा, किती कठीण आहे, किती परिश्रम लागले असेल याचा विचार तुम्ही करू शकता. तर जास्त बोलत नाही, पण माझ्या प्रामाणिक मताने हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जेवढा होईल तेवढा शेअर करा. सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती कळाली पाहिजे आणि ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन आहे, त्याला हाईप करा. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रेकमेंड होतो. आणि तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय. आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन नेहमी येणार आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.